पेण तालुक्यातून एक धक्कादायक आणि गूढ हत्या प्रकरण समोर आले आहे। शीनाबोरा हत्याकांडासारखा थरार उलगडल्याची चर्चा सुरू असताना दुरशेत गावच्या हद्दीत एका मोठ्या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। मुंबई गोवा महामार्गाजवळील चुनाभट्टी ब्रिजपासून काही अंतरावरच जाणाऱ्या दुरशेत मार्गावर अचानक दुर्गंधी पसरू लागली। स्थानिक ग्रामस्थांनी संशयित वासाचा मागोवा घेतला असता साईडपट्टीजवळील खड्ड्यात एक मोठी सुटकेस पडलेली दिसली। दुर्गंधी सुटकेसमधूनच येत असल्याची खात्री होताच ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। खबर मिळताच खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील यांनी तातडीने पेण पोलिसांना कळवले। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, हवालदार टेमकर आणि समत बेग यांनी घटनास्थळी पोहोचून सुटकेस उघडली। आतमध्ये 30 ते 40 वयोगटातील तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। प्राथमिक तपासानुसार अंदाजे 4 ते 5 दिवसांपूर्वी तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जन ठिकाणी फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या हत्येचे कारण आणि मारेकऱ्याचा माग काढणे पेण पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे। मृत तरुणी कोण, तिची हत्या का आणि कोणी केली हे प्रश्न अनुत्तरित असून पोलीस विविध दिशांनी तपास करीत आहेत। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून रहस्यमय सुटकेस मर्डरचा तपास लवकरच उलगडेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दशरथ रामदास गावण, राहणार दुरशेत सरपंच। मी सदर दुरशेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनाभट्टी इथे सलग 2-3 दिवस मुलीला सिक्युरिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुरशेत फाटा येथे सलग 3-4 दिवस घेऊन जात होतो। परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या 100 मीटर अंतरावर। नंतर 4थ्या-5थ्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माजी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुरशेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली। त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले। नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही, म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो। सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या। त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला। टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता। त्याच्यानंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले। निलेश, आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गावण यांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास मला माहिती दिली की दुरशेत फाटा येथे नदी किनारे, बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय। तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो। त्यानंतर आम्ही ती बॅगेची पडताळणी केली, बॅगेची चेन वगैरे ओपन केली। तर त्यात आम्हाला एक अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिला जातीच्या एक प्रेत मिळून आले। ते कुजलेल्या अवस्थेत होते। जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील, म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचारण करण्यात आले। त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे। तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेण।